नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, कपाशी पिकाची सध्या खत व्यवस्थापनची तयारी सुरू आहे. मित्रांनो, कपाशी पीक साधारणतः 15 ते 20 दिवस झाला आहे आणि अशा वेळेस आपल्याला यामध्ये खताचा पहिला डोस देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, कपाशी पीक हे साधारणतः 4 महिन्याचं असतं आणि यामध्ये आपल्याला जितक्या लवकर आपण खताचा डोस देऊ तितक्या लवकर आपल्याला त्यामध्ये फायदा झालेला दिसून येणार आहे. मित्रांनो, कपाशी पिकाला साधारणतः खत लागू होण्यासाठी 20 ते 25 दिवस लागतात. त्यामुळे आपण शक्यतो 15-20व्या दिवशी जरी खत व्यवस्थापन केलं तरी आपल्याला 1 महिन्याच्या आसपास आपल्या खताची मात्रा लागू झालेली दिसते. तर मित्रांनो, या खताच्या पहिल्या डोसमध्ये कोणती खते वापरावीत, कपाशीला कोणता पहिला डोस द्यावा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पहिल्या डोसचा विचार केला तर यामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश या तिन्हीचा आपल्याला यामध्ये समावेश करायचा आहे. मित्रांनो, यामध्ये प्रथम आपल्याला युरिया 1 बॅग घ्यायची आहे प्रति एकर. त्याचप्रमाणे जे काही 12-32-16 हे खत आहे तर यामध्ये आपल्याला या पहिल्या डोसमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्लॅन्टो प्रसल कंपनीचं जे काही प्लॅन्टो आहे तर हे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. तर मित्रांनो, युरिया जे काही आपल्याला 1 बॅग घ्यायची आहे. त्यानंतर 12-32-16 या खताचे आपल्याला प्रति एकर 2 बॅग घ्यायचे आहेत आणि जे काही प्लॅन्टो आहेत तर त्यामध्ये आपल्याला 25 किलोची 1 बॅग घ्यायची आहे. असे तिन्ही कॉम्बिनेशन करून आपल्याला प्रति एकर 1 डोस द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, जर तुमच्याकडे 12-32-16 हे खत उपलब्ध नसेल तर याऐवजी तुम्ही मित्रांनो 10-26 घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो या संपूर्ण या खताचा आपल्यामध्ये समावेश करायचा आहे. तिन्ही बॅग मिक्स करून आपल्यामध्ये पहिला डोस द्यायचा आहे. मित्रांनो, 12-32-16मध्ये 12% युरिया, 32% स्फुरद आणि 16% पालाश तिन्हीचा समावेश असल्यामुळे जोमदार पिकाची वाढ होईल, फुटवे चांगले होतील. अशा पद्धतीने या संपूर्ण खत व्यवस्थापन आहे. मित्रांनो, पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नत्राची आवश्यकता असते म्हणून युरिया आणि 12-32-16 त्याचप्रमाणे प्लॅन्टो या सर्वांचा समावेश करून टाकल्यास पीक उत्तम दर्जाचे आणि उत्तम वाढ होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.